नमस्कार. आज आपण गुढीपाडवा विशेष अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये पांढरी शुभ्र साखरेची गाठी बनवणार आहोत. किंवा तुम्ही यास साखरेची माळ किंवा साखरेचा हार देखील म्हणू शकता. आज आपण अप्पे पात्राचा वापर करून अगदी 1 वाटी साखरेपासून आज आपण ही साखरेची गाठी बनवणार आहोत. तर ही साखरेची गाठी बनवायला खूप सोपी आहे व अगदी झटपट बनवून तयार होते. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता पांढरी शुभ्र इथे आपली साखरेची गाठी बनवून तयार झालेली आहे व ही साखरेची गाठी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचे आहे. 1 वाटी साखरेसाठी आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचे आहे व पाणी घातल्यानंतर आपल्याला ते साखरेमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे. कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला पाक बनवण्यासाठी ठेवायचा आहे. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपला साखरेचा पाक बनवून तयार होतो. पाक बनवत असताना आपल्याला तो थोड्या वेळानंतर मिक्स करत राहायचे आहे. पाण्याला उकळी आली की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे दूध घालायचे आहे. दूध घातल्यामुळे साखरेमध्ये जी काळपट मळी असती ती दूध घातल्यामुळे वरती येते. त्यासाठी आपल्याला दूध घालून घ्यायचे आहे. दूध घातल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचे आहे व जी काळपट मळी आलेली आहे ती आपल्याला चेहऱ्याच्या साह्याने किंवा गाळणीच्या साह्याने बाहेर काढून घ्यायची आहे. नंतर आपल्याला चमच्याने पाक मिक्स करून घ्यायचा आहे. इथे आपला पाक बनत आहे तोपर्यंत आपल्याला एक अप्पे पात्र घ्यायचं आहे. अप्पे पात्राला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. अप्पे पात्राला तूप लावल्यामुळे अप्पे पात्रामधून साखरगाठी सहजपणे निघते. यासाठी आपल्याला अप्पे पात्रामध्ये तूप लावून घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोरा ठेवायचा आहे. दोरा मी अगोदरच ओला करून घेतलेला होता. आपल्याला जेवढ्या अप्पे पात्रामध्ये साखरेचा पाक ओतायचा आहे तेवढ्याच अप्पे पात्राला आपल्याला तूप लावून घ्यायचे आहे व त्या सर्व अप्पे पात्रामध्ये आपल्याला दोरा ठेवून घ्यायचा आहे व दोरा आपल्याला बरोबर मध्यभागी ठेवून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला पाक आला का ते चेक करून घ्यायचे आहे. इथे आपला पाक दाटसर झालेला आहे. गॅस बंद करून घ्यायचा व आपल्याला एका प्लेटमध्ये थोडे पाणी घ्यायचे आहे व त्याच्यामध्ये आपल्याला पाकाचे 1 ते 2 थेंब घालून घ्यायचे व आपल्याला पाकाची गोळी बनते का ते चेक करून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता पाकाची गोल गरगरीत अशी गोळी बनत आहे. याचाच अर्थ आपला पाक आलेला आहे. नंतर आपल्याला एक वेळेस पाक छान असा मिक्स करून घ्यायचा आहे व नंतर पाक गरम असतानाच आपल्याला एका चमच्याच्या साह्याने अप्पे पात्रामध्ये पाक घालून घ्यायचा आहे. आपल्याला साखरेची गाठी जेवढ्या आकाराची बनवायची आहे त्या हिशोबाने आपल्याला त्याच्यामध्ये हा साखरेचा पाक घालून घ्यायचा आहे. पाक बनल्यानंतर आपल्याला तो लगेच अप्पे पात्रामध्ये घालून घ्यायचा आहे. जास्त वेळ झाला तर पाक पुढे जाऊ शकतो व त्याची साखर बनू शकते. यासाठी आपल्याला अप्पे पात्रामध्ये लगेच पाक घालून घ्यायचा आहे व 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला ही साखरेची गाठी सेट होण्यासाठी ठेवायची आहे. फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये ही साखरेची गाठी सेट होते. ही साखरेची गाठी सेट होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही व कारण आपण या साखरेच्या गाठीचा पाक जास्त कच्चा ठेवलेला नाही त्यामुळे ही साखरेची गाठी लवकर सेट होते. तर इथे साधारणतः 2 ते 3 मिनिटे झालेली असतील. साखरेची गाठी छान अशी सेट झालेली आहे. नंतर आपल्याला दोऱ्याच्या साह्याने एक साखरेची गाठी अप्पे पात्रापासून आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे व नंतर ती आपल्याला एका ताटामध्ये काढून ठेवायची आहे. तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता साखरेची गाठी अगदी हलक्या हाताने सहजपणे निघत आहे. अप्पे पात्राला ती थोडीही चिटकत नाहीये. तर इथे आपली पांढरी शुभ्र अशी साखरेची गाठी बनवून तयार झालेली आहे. गुढीपाडव्यासाठी तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी साखरेची गाठी बनवून तयार करू शकता व ही साखरेची गाठी अगदी 10 मिनिटांमध्ये बनवून तयार होते. ही साखरेची गाठी किंवा साखरेची माळ बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही व ही साखरगाठी आपण अप्पे पात्रामध्ये बनवल्यामुळे अप्पे पात्राची डिझाईन देखील साखरगाठीवरती उमटलेली आहे. त्यामुळे ही साखरगाठी अजून जास्त सुंदर दिसत आहे. ही साखरेची गाठी तुम्हाला आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.